नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, जुन्या पेन्शनबद्दल एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे जुनी पेन्शन योजनेसाठी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त व अनुदानावर येणाऱ्या मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना अनुदानासह लाभ मिळावा यासाठी प्रस्ताव सादर करणे अनिवार्य करण्यात आले होते। या प्रस्तावाची अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी माध्यमिक शिक्षण विभागाकडून जिल्हा परिषद शिक्षकांनी मंगळवारी धरणे आंदोलन सुरू करून प्रस्ताव स्वीकारण्याची मागणी केली आहे। अहिल्यानगरमधील माध्यमिक शिक्षण सोसायटीचे चेअरमॅन अप्पासाहेब शिंदे, संचालक बाबासाहेब बोडके, जुनी पेन्शन कोर कमिटीचे राज्य सचिव महेंद्र हिंगे, कार्याध्यक्ष संजय हिगे, ज्ञानदेव बेरड, रमजान हवालदार, बाळासाहेब राजळे, राज जाधव, संतोष अडकित्ते, देवीदास खेडकर, सुनील दानवे, अप्पासाहेब जगताप, योगेश मुंड, वैभव सांगडे, सुभाष भागवत, संजय भुसारी, जाकीर सय्यद, बाबासाहेब मोहिते, संतोष भराट, तौसिफ शेख, तसेच राजू पठाण, सुदाम दळवी, आबासाहेब गायकवाड, बद्रीनाथ शिंदे, निवृत्ती झाडे, मोहन उंडे, आदिनाथ नावगडे, देवीदास पालवे, शिवाजी नावगडे यांसारख्या अनेक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला आहे। त्यांच्या एकत्र प्रयत्नामुळे जुनी पेन्शन योजनेचे प्रस्ताव अधिकृतरित्या शिक्षण विभागाच्या कार्यालयाकडे सुपूर्द केले गेले। मित्रांनो, माध्यमिक शिक्षण अधिकारी अशोक कडूस व वेतन पथक अधीक्षक रामदास म्हस्के यांनी आंदोलनास्थळी शिक्षक व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला। त्यांनी शिक्षकांच्या प्रस्तावाबाबत आश्वासन दिले की संबंधित प्रस्ताव शिक्षणाधिकारी कार्यालय व उच्च माध्यमिकचे उपसंचालक कार्यालय योग्य त्या प्रक्रियेनुसार सादर केले जातील आणि पुढील कारवाई करण्यात येईल। या आंदोलनाच्या माध्यमातून शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी राज्यात जुनी पेन्शन योजनेचा लाभ सुनिश्चित करण्यासाठी आपले मत अधोरेखित केले। या प्रस्तावांना मान्यता मिळाल्याने पुढील काळात शिक्षकाचे सदस्यत्व व त्याचे आर्थिक हित सुरक्षित राहतील। तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।